आम्ही या सगळ्या प्रकरणात किसान सभा शेतकरी संघटना म्हणून जवळपास 1-1.5 वर्षापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत। आणि मी आपल्याला आमदार महोदय सांगतोय आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि माननीय प्रांत अधिकारी, पोलीस अधिकारी, आमच्या सगळ्या लोकांनी जे प्रश्न उपस्थित केले ते कायद्याला धरून आहे। त्याचा फक्त मी एक पॅराग्राफ वाचून दाखवतो जरा। त्यांनी मला जे सांगितलं आता ते म्हटलं की सर्वेक्षणाच्या संदर्भामध्ये तहसीलदारांनी त्यांना 27/3/2023 ला पत्र दिलं। प्रक्रिया पेसा कायद्यानुसार बरोबर आहे का? 100% चुकीची आहे। ते कसे ना ते कायदे वाचून दाखवतो साहेब। हे ग्रामसभेला दिलं पाहिजे, हे ग्रामसभेशी बोललं पाहिजे। तहसीलदारांनी दिलं, तहसीलदारांना दिल्यानंतर तहसीलदारांनी हे पत्र यांना दिलं। त्याच्यावर ग्रामपंचायतीने तिथल्या ग्रामसभेने 27/4/2023 ला त्यांचं पत्र दिलं की अशा प्रकारचं काही सर्वेक्षण इथे करू नका, आमच्या ग्रामसभेशी चर्चा करा, आपण बोलू। अत्यंत बरोबर पत्र दिलं, त्यांचा ठराव दिला, तुमचा ठराव दिला ना, यांनी 27/4/23 ला ठराव दिला। साहेब मी तुम्हाला एक महाराष्ट्र शासनाचा डॉक्युमेंट वाचतो। ग्रामसभेच्या ठरावाला पेसा गावातल्या, पेसा भागातल्या ग्रामसभेच्या ठरावाला घटनात्मक महत्व आहे, त्याला संविधानात्मक महत्व आहे। त्या ठरावाची तुम्ही अंमलबजावणी केली नाही म्हणून त्याच्यावर कारवाई सुद्धा ही ग्रामसभा करू शकते। मी डॉक्युमेंट वाचतो महाराष्ट्र शासनाचं, प्रदूषण मंडळाचे साहेब आणि सगळे अधिकारी। असं लिहिलंय की पेसा गावाच्या ठरावाची अंमलबजावणी करणं हे अनिवार्य आहे का? म्हणजे पेसाचा जो ठराव आहे त्याच्यावर अंमलबजावणी करायची का असा प्रश्न आहे। त्याचं उत्तर सांगतो। त्यांनी असं लिहिलंय, पेसा गावच्या ग्रामसभेने पारित केलेला ठराव हा तिच्या कार्यक्षेत्रापुरता कायदा किंवा नियमाचा आहे। त्यांचा जो ठराव आहे ना ग्रामसभेचा तो ह्या गावापुरता आणि ह्या कार्यक्षेत्रापुरता साहेब कायदा आणि नियमाचा आहे। आणि म्हणून म्हटलंय दिल्ली मुंबईमध्ये आम्ही दिलेलं सरकार आहे पण आमच्या गावात आम्हीच सरकार आहे आणि या सरकारचा कायदा आहे, त्या सरकारचा नियम आहे साहेब आमदार महोदय। आणि त्यांनी ठरावाच्या माध्यमातून ते दिलं होतं 2024 ला, बरोबर ना, 23 ला, 1 महिन्याने। त्या ठरावात तुम्ही काय केलं? त्या ठरावात पुढे वाचतो, कारण पेसा कायदा हा 73व्या घटना दुरुस्तीचा भाग आहे। तसेच या कायद्याने पेसा गावाला स्वयं शासनाचे म्हणजे स्वतःचं शासन तयार करण्याचं, त्याचे नियम ठरवण्याचे अधिकार दिलेले आहेत आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी करणं हे अनिवार्य आहे। हे माझं डॉक्युमेंट नाहीये, हे कुणाचं आहे? महाराष्ट्र शासनाचं डॉक्युमेंट आहे। मग ज्या पेसा कायद्याची ठरावाची अंमलबजावणी करणं अपेक्षित होतं ते झालं नाही आणि म्हणून आमदार महोदय आणि हा स्वयं शासन सुद्धा जो शब्द वापरला ना, ज्याचा मगाशी आपण पर्यावरणाच्या कायद्याचा उल्लेख केला, कोकणात मी बोलला तो मुद्दा मी रिपीट करत नाहीये। कुठलाही केंद्राचा आणि राज्याचा कायदा असला त्याच्यात वाक्य आहे बघा त्याचा नियमात, तरी भूमी संपादन करायचं नाही मॅडम, त्याचा विचार जरी करत असलो तरी तुम्ही लेखी माहिती ग्रामसभेला दिली पाहिजे। इथं विचार सोडा, यांनी विचार सोडा, यांनी सर्वेक्षण केलं, रिपोर्ट केला, महाराष्ट्र शासनाबरोबर MOU केला, सगळं केलं ना, काय राहिले? आणि तुम्ही म्हणताय की नाही तो विचार फक्त जर काही तसं भूमी संपादनाच्या वेळेस आपण बघू नाही करणार। माझी आपल्याला विनंती आहे, आपल्याला जर ही चर्चा अजून वाढवायची असेल बिंदास वाढ, पेसा कायद्याच्या नुसार वाढू, भूमी संपादन वाढू, अनुसूचित 5वी काढू, सगळं वन हक्क कायदा काढू, सगळंच काढू। मग काय सगळ्या पोरांची आणि सगळे आदिवासींची पोरं पण शिकलेली आहेत, ती काही निरक्षर नाहीये। हे सगळं झालं तर करायचं असेल तर बिंदास का, या ठिकाणी सल्ला आमची पण ठिकाणी टीम बोलवतो, तो मुद्दा नाहीये। एकूण पंप स्टोरेजचा पर्यावरणीय परिणाम काय त्याच्यावर पण लिगली टीम बोलवतो, तो आज मुद्दा नाहीये। आमदार महोदय माझी स्पष्ट विनंती आहे, हा सर्वेक्षणच मुळात पेसा कायद्याचं उल्लंघन झाले। जे सर्वेक्षण आमच्या कायद्याचं उल्लंघन करून झाले त्या सर्वेक्षणाचा अहवाल आम्ही का पाहायचा आणि त्याला आम्ही का ग्रहित करायचा, हा मुद्दा आहे। तुम्ही कायद्यानुसार सर्वेक्षण करा। दुसरा मुद्दा नाही खबर आमदार महोदय, त्याच्यामुळे या कायद्याचं मुळातच सर्वेक्षणच हे पेसा कायद्याचं उल्लंघन करून झालेलं आहे आणि त्याच्यातून बनलेल्या रिपोर्टवर आम्ही चर्चा करायची, हा मुद्दा आहे। कारण अगोदरच ज्याने एखाद्याने चुकी केली परत त्या चुकीला आम्ही पाठिंबा द्यायचा नाही। तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलं असेल, आम्ही मात्र कायद्यानुसार चालू। आणि त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे की
की पेसा कायद्याला धरून आपण ही सगळी प्रक्रिया जर आपल्याला करायची काही असेल तर ती पेसा कायद्यातल्या नियमांना धरून करावी. त्यावेळेस आपण बघू हा पहिला मुद्दा. आणि म्हणून प्रदूषण नियंत्रण मंडळाने माननीय उपजिल्हाधिकारी मॅडमनी आज आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या बैठकीत तात्काळ ठराव करावा की हे आपण पेसा कायद्याच्या नुसार नंतर बघू. पहिली तात्काळ 21 ची जनसुनावणी आम्ही स्थगित करतो. दुसरा मुद्दा आता आमदार साहेबांना हे किरण जरा जास्त अधिकार आहेत. आमदार महोदय तुम्ही अजून एक अधिकार तुमचा वापरू शकता. पेसा गावाच्या ग्रामसभेला तर माहिती दिलीच पाहिजे, ते कायद्याने बंधनकारक आहे लांडे साहेब. पण दुसरा मुद्दा काय, या तालुक्याचे जे आमदार आहेत, या भागातले जे खासदार आहेत, त्यांना लोकांनी निवडून दिले ना, त्यांना जर हा प्रकल्प माहीत नसेल तर याची काय सुरुवात असतात. तुम्हाला सुद्धा अंधारात ठेवलेले, प्रशासनाला नाहीये. तुम्ही माझं म्हणणं आहे 4 दिवस अगोदर कोण अधिकारी तुम्हाला येऊन त्या प्रकल्पाची जर माहिती देत असेल तर आपण त्याच्यावर का करायचं. एवढे दिवस ते का नाही आले माहिती द्यायला. आज तुम्हाला ते माहिती घेऊन त्याच्यामुळे 4 दिवस अगोदर तुम्ही आम्हाला, आमची विनंती आहे ही सगळी प्रक्रिया पेसा कायद्याचं उल्लंघन करून झालेली आहे. इथल्या लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून ही प्रक्रिया झालेली आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ही जनसुनवाई 21 ची स्थगित करू. त्याच्यानंतर पेसाच्या नियमानुसार काय प्रक्रिया असेल त्या नियमानुसार करूया.